राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष देणं म्हणजे घटना बदलण्याचा प्रयत्न होय, अशी प्रतिक्रिया माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी दिली। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत काल निर्णय जाहीर केला। त्यात अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाले। हा निर्णय जाहीर होताच अजित पवार गटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात मात्र मोठी नाराजी पसरली आहे। कुर्ला पश्चिम परिसरातील कोर्टाजवळील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यालयाबाहेर माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी यावेळी हातात काळी पट्टी बांधून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला। भाजपने राज्यातील कितीही पक्ष फोडून राज्य केलं तरी शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्यात सहानुभूती निर्माण झाली असल्याचं माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी म्हटलंय। पक्ष फोडून बीजेपी सरकार, शिंदे सरकार, प्रत्येक पक्षाची आज शिवसेना फोडली, आज पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला। बाबासाहेबांनी दिलेली घटनाचं अवमान करण्याचं काम चालू आहे आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये लोकांना प्रत्येक पक्षाच्या अधिकाऱ्यांना, पक्षाच्या प्रमुखांचं त्यांच्या हातून पक्ष छिनून घेणं, त्यांना घरातून बाहेर काढणं, हे जे निंदस्थळ जे चालू आहे हे बंद केलं पाहिजे। जे अज्ञात शक्ती जे म्हणतात, अदृश्य शक्ती ज्या पद्धतीने काम करते ती फक्त पक्ष फोडून यांना भारत देशामध्ये बाबासाहेबांची घटना हा बदलण्याचं काम करण्यात आहे। जनता याचा विचार नक्की करेल आणि जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षांची सहानुभूती वाढलेली आहे। लोकांमध्ये बाबासाहेबांच्या घटनेचा अवमान झालेला दिसतोय। हे शिंदे सरकार आणि बीजेपी सरकार यांना नक्कीच मतदार न्याय देऊन यांची जागा यांना दाखवण्याचं काम करणार आहे। प्रतिनिधी अनुभव भागवत, न्यूज टुडे 24, मुंबई।